पुण्याच्या पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उद्धव कांबळेंनी एबी फॉर्म गिळल्याचा आरोप करण्यात आला। मात्र हा आरोप उद्धव कांबळेंनी फेटाळला। पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार अर्ज मागे घेतला। आता शिवसेनेच्या उमेदवारांना जिंकून आणू असं कांबळे यांनी म्हटलंय। उदय सामंत साहेबांचा आणि मुख्य आमचे नेते शिंदे साहेबांचा आदेश होता की उद्धव तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जो काय प्रकार खाली घडलेला आहे तो माझ्या कानावर आलेला आहे, त्यामुळे निश्चित तुला न्याय दिला जाईल आणि तू अजिबात काळजी करू नकोस। मी भविष्यामध्ये तुझं नक्कीच विचार करेल। तुम्ही फॉर्म मागे घ्या असं त्यांनी सांगितलं। हा तसं डायरेक्ट सांगण्यात आलं होतं, निरोप आला होता आणि त्यामुळे मच्छिंद्र यांच्या विरोधात जेव्हा होते तेव्हा तुम्ही त्यांना मिळू नये म्हणूनच तुम्ही फॉर्म खाल्ला होता किंवा फाडण्यात आला? एक लक्षात घ्या, सगळ्यात प्रथम की मला वर्ण साहेबांनी, आमचे संजय मोरे साहेब आहेत, सचिव आहेत पक्षाचे, त्यांनी पत्रकही पाठवलं होतं, तुम्ही बघितलं असेल माध्यमांवरती, की उद्धव कांबळे हाच अधिकृत उमेदवार आमचा आहे म्हणून निवडणूक आयोगालाही पाठवलं होतं। मलाच का मागे घ्यायला लावलं? आता त्याचं कारण असं आहे की कदाचित खाली कुणाला काय पोटात दुखलं का काय झालं मला माहीत नाही, मी त्याच्यावरती जास्त खोलमध्ये जाऊ शकत नाही। पण मला सर्वात प्रथम मला महत्त्वाचं काय की मच्छिंद्र ढवळे मी आणखीही त्यांना ओळखत नाही, माझा त्यांचा काही संबंध नाही, परंतु माझ्या नेत्याचा एकनाथजी शिंदे साहेब म्हणजे माझे मुख्य नेते आहेत आणि उदय सामंत साहेब, भरतशेठ गोगावले साहेब असतील किंवा आमचे मुख्य नेते अध्यक्ष संजयजी मोरे साहेब यांच्या आदेशाला मी सर्वात प्रथम मान देतो आणि त्यांचा आदेश माझ्यासाठी प्रथम पहिला आहे आणि मी त्यांच्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत नाही। आणि पुणे शहरामध्ये मला एकच आदेश दिलेला आहे की जास्तीत जास्त नगरसेवक आपले निवडून आले पाहिजेत आणि त्यावर तू भर दे, लक्ष दे। आता हा संशोधनाचा भाग आहे। मी त्या दिवशी म्हणलो की आपण पोलीस प्रशासनाकडे मी स्वतःहून 2-3 वेळा गेलो की आपण तुम्ही माझी मेडिकल करा आणि मेडिकल केल्यानंतर जर माझ्या पोटामध्ये जर आढळला तर तुम्ही नक्कीच माझ्यावरती ते काय गुन्हा दाखल केलाय किंवा केलाय का नाही केलाय ते आणि मला कन्फर्म नाही, त्यामुळं हा संशोधनाचा भाग आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।